ठाकरेंच्या नादी लागणं चूकच ही वेळी शिंदे-फडणवीसांना गोत्यात आणेल. विरोधी पक्षाला मतदार यादी न देणं हा सगळ्यात मोठा घोळ. राज ठाकरे तुटून पडले. राहुल गांधींच्या वोट चोरीचा किती इम्पॅक्ट होईल हे माहीत नाही, पण राज ठाकरे रिंगणात आले तर आवरणार नाहीत. राज ठाकरे पवार एकीची वेळ अनुभवलेला सत्ताधारी. घाव बरोबर पडला तर जाळ काढेल, नेमकं घळलाय का? भूतो न भविष्यती अशा पद्धतीची पत्रकार परिषद काल पार पडली. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशीही इतिहासात वेळ येईल असं वाटलं नव्हतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या 3 महिन्यांमध्ये जवळपास 8 ते 10 भेटी झाल्या. मात्र कुठेही अधोरेखित अशी युतीची घोषणा झाली नाही. राज ठाकरे तळ्यात मळात करतील असं वाटत असताना राज ठाकरेंनी काल एक घाव 2 तुकडे केले. राहुल गांधींनी या अगोदरच मतचोरीचा आरोप करून उभ्या भारतात मतचोरी कशी केली जाते याचं प्रॅक्टिकल आणि प्रात्यक्षिक दाखवलं. त्यावेळी निवडणूक आयोगानं म्हटलं होतं की तुम्ही प्रचारासाठी हा मुद्दा उचलताय, जर तुमच्याकडे काही आरोप आहेत, तुमच्याकडे काही पुरावे आहेत, तर ते आम्हाला द्या, सुप्रीम कोर्टात जा. यावेळी महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी हा मुद्दा प्रचारासाठी उचलला नाही, तर थेट पुरावे आणि कागदांची थप्पी घेऊन निवडणूक आयोगासमोर मांडली. निवडणूक आयोगाची ततपमप झाली. राज्य निवडणूक आयोग म्हणते नाही, हा आमच्या अंडरचा विषय नाही, आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना बोलवतो. दिवस दुसरा उलटला. दुसऱ्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असतील, मुख्य राज्याचे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असतील, दोघंही समोरासमोर आणि विरोधी पक्ष समोर बसला. राज ठाकरेंचा पहिला प्रश्न होता, 5 वर्ष असेही तुम्ही निवडणूक उशिराने घेताय, अजून 6 महिने उशीर होऊ द्या, पण मतदार यादीतील घोळ बाजूला करा. 1 जुलैपासूनच तुम्ही मतदार नोंदणी का आणि कशासाठी थांबवली याचं कारण द्या. मतदार यादी जी आहे ती विरोधी पक्षातील लोकांना का दिली जात नाहीये? ती वेबसाईटवर अपलोड करा, ती आमच्या ताब्यात द्या आणि मगच निवडणुका घ्या. असं जर होणार नसेल तर निवडणुकाच रद्द करा, निवडणुकाच घेऊ नका, असं सांगितलं गेलंय. तुम्हाला समजतंय का? राज ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आहे की तरी भलेही त्यांच्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये झालं नसेल, तरी सुद्धा राज ठाकरेंच्या प्रत्येक बोलण्यावरती विचार हा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती करतो आणि करतोच. आणि त्यामुळेच शरद पवार यांनी केलेलं एखादं जरी स्टेटमेंट समोर आलं तरी सुद्धा लोक त्या गोष्टीबाबत विचार करतील म्हणजे करतीलच. आता पाहण्यासारखं हे असणार आहे की शरद पवार या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकी कोणती भूमिका बजावतायत. कारण सध्याच्या घडीला एकात एक नाही आणि बाप पात लेक नाही अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांमध्ये झालीये. भाजपाने स्वबळाचा नारा बऱ्याच ठिकाणी दिलाय. ज्या ठाण्याच्या जीवावरती एकनाथ शिंदे राज्य करू पाहतायत, त्या ठाण्यामध्ये अजित पवार आणि भाजपा युती करून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मैदानात असणारे. ज्या मुंबईमध्ये भाजपाचाच महापौर होईल असं एकीकडून भाजपाकडून सांगितलं जात असताना, ठिकठिकाणी मुंबईमध्ये आता यंदा महापौर हा शिवसेनेचाच होईल असं सांगून एकनाथ शिंदेंनी सुद्धा समोरच्यांना चॅलेंज केलेलं दिसतंय. संभाजीनगरामध्ये सुद्धा युतीमध्ये मध्ये कुठल्याही प्रकारचे ताळमेळ दिसून येत नाहीये. अहिल्यानगरामध्येही तीच परिस्थिती आहे. पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्याच ठिकाणी तीच परिस्थिती आहे. म्हणजे दुभांगलेला आणि अस्थिर झालेला सत्ताधारी पक्षाला आत्ताच्याच घडीला त्यांच्यावरती घाव टाकून जाळ काढण्याची वेळ आलीये, हेच विरोधी पक्षातील राज ठाकरेंनी ओळखलंय. आणि त्यामुळे राज ठाकरे हे सुद्धा समोर आलेलं दिसून येत आहे. आताच्या घडीला जर विचार करायचा जर ठरला तर भाजपाकडे सर्वाधिक सत्ता, परंतु जर मतचोरीचा आरोप खरा असेल तर या सत्तेला सुरुंग लावला जाऊ शकतो. कारण ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये भाजपा विरोधात कुठलीही भूमिका समोर येते त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती लोक रिॲक्ट होत असतात. मग त्याचं रूपांतर हे मतांमध्ये का होत नाही असा याआधीही पडलेला प्रश्न होता आणि आताही तोच प्रश्न या सगळ्या भूमिका घेऊन राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार हे एकत्र आलेत खरे, पण याचा इम्पॅक्ट हा जर पॉझिटिव्ह झाला तर महाराष्ट्रातील बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बदलू शकतात. ज्यांचं वय 124-130 झालेलं आहे असे लोकांचे नावं मतदार यादीमध्ये आहेत. अनेक लोकांच्या मतदाराच्या यादींपुढे अनेक लोकांसमोर घराचा पत्ताच नाहीये. एका घरामध्ये 40-40, 50-50 मतदार कसे राहतायत? अनेक ठिकाणी बोगस मतदान आहेत. हे सगळं जर ओळखलं तर या गोष्टींची उत्तरं देणं निवडणूक आयोगाला क्रमप्राप्त आहे. कारण आता विरोधी पक्षाने हा प्रचाराचा मुद्दा केलेला नाहीये, तर हा मुद्दा
थेट आणि थेट हा मुद्दा निवडणूक आयोगासमोरच मांडलाय आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला यावरती बोलणं गरजेचं आहे. आता विरोधी पक्षाने केलेली मागणीला भाजपानं सुद्धा साथ घालायला हवी होती. जर तुम्हाला वाटत असेल की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, तर आम्ही सुद्धा विरोधी पक्ष मागणी करतोय त्या मुद्द्याला सहमती देतोय, असं सत्ताधाऱ्यांनी म्हणणं गरजेचं होतं. पण जणू निवडणूक आयोगाचं प्रवक्तच पद एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी घेतले का, असा प्रश्न तयार झालाय. कारण नेहमीसारखं विरोधकांना पराभव पचवता आला नाही म्हणून ते निवडणूक आयोगाकडे बोट दाखवतायत, असं बालिशपणाचं उत्तर एकनाथ शिंदेनी दिलंय आणि हा विषय उरकता घेतलाय. पण महाराष्ट्रातील गल्ल्याबोळ्यांमध्ये आता ही चर्चा सुरू झाली आहे की खरोखरच निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांमध्ये घोळ होतोय. खरोखर निवडणूक आयोगाची वेबसाईट हा कोणी तिसराच व्यक्ती चालवतोय का? विजय वडेट्टीवार यांनी ज्या भाजपाच्या कार्यकर्त्याचं नाव घेतलंय त्याची चौकशी झाली पाहिजे का? या सगळ्या मुद्द्यांवरती जरूर व्यक्त व्हा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.